नमस्कार सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा। मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे समरला खूप त्रास होत असतो, त्याला ॲलर्जी झालेली असते। डॉक्टर आलेले असतात, अंशुमन तिथे उभा असतो। डॉक्टर समरला चेक करत असतात। डॉक्टर म्हणत असतात, राजवाडे साहेब तुम्हाला किती वेळा सांगितले ॲलर्जी होता कामा नये, तुमच्या जीवाचा प्रश्न आहे, तुमच्या लक्षात येते का? इथून पुढे काळजी घ्या। समर फक्त म्हणत असतो जायफळाची ॲलर्जी झाली, औषध दिली जातात। अंशुमन पाणी देतो, समर गोळ्या घेतो, तरीही त्याला त्रास होत असतो। डॉक्टर म्हणत असतात की शांत व्हा राजवाडे साहेब, थोडा आराम करा, तुम्हाला बरं वाटेल, पण इथून पुढे अजिबात ॲलर्जी होईल असं काहीही करायचं नाही असं समरला सांगत असतात। इकडे अंशुमन मात्र समरकडे पाहत असतो, म्हणजे त्याला खरं वाईट वाटतंय का त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळत नाहीये। मला तरी असं वाटतंय की त्याला थोडं वाईट वाटत असेल, पण त्याच्या मनात काय चालू आहे त्यालाच माहिती। इकडे आता मल्लिका आलेली असते आणि ती म्हणत असते की अरे समर, हे सगळं काय आहे, काय घडतंय, हे सगळं तुझ्या लक्षात येते का? अरे ती मुलगी अजून आपल्या घरात आलेली नाहीये, तोपर्यंत एवढा सगळा गोंधळ घालून ठेवलाय, अरे समजतंय का तुला? असं म्हणत ती समरला बोलत असते। तेव्हा मात्र समर म्हणत असतो, पण तेव्हा ती म्हणत असते, बघितलं का म्हणजे काय चाललंय हे सगळं, मला सांग, अजून आपल्या घरातही नाहीये, तिला एवढं माहिती होतं ना की तुला ॲलर्जी आहे जायफळाची, मग तरीही तिने जायफळ का टाकून आणलं? म्हणजे हे सगळं मुद्दाम केलंय ना? एवढं सगळं मला सांग, आम्ही तुझी काळजी घेतो आणि हे सगळं काय होऊन बसलंय? तिला याचं काहीच पडलेलं नाहीये, समर लक्षात येतंय का तुझ्या? असं म्हणत मल्लिका बोलत असते। मल्लिकाचं म्हणणं असतं की समर, आपल्यालाच विचार करावा लागणार आहे, काय करायचं आहे काय नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे। इकडे स्वानंदी घरी सगळेजण बोलत असतात। स्वानंदी म्हणत असते की मी स्वतः सांगते, मी ना जायफळ न टाकलेलं दूध बनवलं होतं आणि ते वेगळ्या भरणीत सुद्धा घेऊन गेले होते, मग हे कसं शक्य? आई तुला आठवतंय का? मी तुला सांगितलं होतं ना मी याच्यामध्ये जायफळ नाही टाकलेलं। तेव्हा मंदा म्हणू लागते की असेल, मे बी, नसतील टाकलं असं ती बोलते। ती म्हणते, असं काय करतेस तू, तुला कळतंय का? मी स्वतः सांगते तुला, मी नव्हतं टाकलं जायफळ आणि मी तुला सांगितलंही होतं। तेव्हा बाबा बोलू लागतात, अगं असं काय बोलतेस, साधा कोणाला खर्चटलं तरी आपली नंदू सगळ्यांची किती काळजी घेत असते। तेव्हा स्वानंदीची बहीण बोलत असते, ती म्हणते की हे सगळं काय आहे, म्हणजे मला कळतच नाही, ते केवढे ओरडले होते, त्यांना केवढा त्रास होत होता, मला ना कळतच नव्हतं, मला ना रोहन दादाने थांबवलं ना म्हणून मी शांत झाले, नाहीतर मला कळलं नाही की मी काय करणार होते, असं तिचं बोलणं चालू असतं। समरच्या बाबतीत आता घरातले सगळेजण बघत असतात, नक्की काय झालेलं होतं, ह्या गोष्टी कशा घडलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो। आणि त्याचवेळी बाबा म्हणतात की नाही, मला माहिती आहे माझी नंदू कधी चुकू शकणार नाहीये। तेव्हा त्यांचं हे बोलणं चाललेलं असतं आणि त्याचवेळी स्वानंदी म्हणत असते की खरंच मला माहिती आहे मी नव्हतं टाकलं आणि मी खरंच सांगते। तेव्हा बाबा म्हणतात की आता नका विचार करू, वाटेल त्यांना बरं, एवढं काही नाहीये। त्यावेळेस स्वानंदी म्हणते की मी त्यांना एकदा ना कॉल करून बघते। तेव्हा इकडे लगेचच मंदा म्हणते की हो कर त्यांना कॉल केल्यानंतर कळेल की बरं वाटतंय का काय झालं। इकडे मल्लिका आता रूम मध्ये आलेली असते। समर आवरून तो आता फ्रेश होण्यासाठी चाललेला असतो आणि नेमकं स्वानंदीचा फोन समरच्या फोनवरती आलेला असतो आणि लगेचच मल्लिका जाते। समर वॉशरूम मध्ये गेलेला असतो, अंघोळीसाठी गेलेला असतो आणि ती येते आणि फोन आलेला असतो, तो फोन उचलते। तिचं हे सगळं जाणून बुजून चाललेलं असतं। त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा ती म्हणते की हिचा फोन आलाय, आता तर मजाच येणार आहे, असं म्हणत तिने स्वानंदीचा आलेला फोन उचललेला असतो। बिचाऱ्या स्वानंदीने समरची काळजी वाटत आहे म्हणून फोन केलेला असतो आणि ती बोलत असते। तेव्हा ती म्हणते समर, तेव्हा ने म्हणते की तू कशाला फोन केलायस? स्वानंदी म्हणते त्यांना बरं वाटतंय का बघायला फोन केलाय मी, बाकी काही नाहीये। तेव्हा ही म्हणते की अगो तुला माहिती आहे का, बरं झालं मी फोन उचलला, नाही तर खूप अवघड झालं असतं। स्वानंदी म्हणते म्हणजे काय झालं असतं? तेव्हा ती सांगते की अगं समोर खूप चिडलाय, तुला नाही माहिती तो किती पॅनिक होतो, कसा आहे तो, त्याचा स्वभाव तुला अजून माहित नाहीये, तो कसा आहे, तो कसा रिॲक्ट होतो। स्वानंदी म्हणते अहो काय झालंय नक्की? अगं त्याला हार्ट अटॅकच यायचा बाकी राहिलेला होता आणि तुला माहिती आहे ना, बघितलं ना तो लगेच सॅनिटायझर वगैरे हाताला लावत असतो, आम्ही त्याची ना खूप काळजी घेतो आणि आता कसं आहे माहिती आहे का, आता त्याला त्रास व्हायला लागलाय ना, सगळं घर डोक्यावर घेतलंय त्याने आणि तुला नाही माहिती, आणि तू जर फोन उचलला असता तर तुझं पण असंच झालं असतं। बघ बाई विचार कर, अशा माणसाची तू कसं आयुष्य काढणार आहे, आम्ही इथं आश्रित आहोत ना, त्यामुळे आम्ही सहन करतो, आठवड्यातून 3-4 वेळा तर हेच घडत असतं। आता समर बाहेर येतो, त्याचा फोन शोधू लागतो
तेव्हा त्याला काही त्याचा फोन सापडत नसतो. त्यावेळेस तिथे मल्लिका येते आणि म्हणते, काय झालं रे समर, काय शोधतोय? तेव्हा समर म्हणतो की मी फोन शोधतोय, माझा फोन कुठं आहे, तू बघितलेलं का कुठं? तेव्हा ती म्हणते की अरे तू आत घेऊन गेला असशील ना. समर म्हणतो की नाही नाही, मी कशाला आत नेईल, मी कधी बाथरूममध्ये फोन नाही घेऊन जाते, असं समर सांगत असतो. तेव्हा मात्र मल्लिका म्हणते की बघ बरं तिकडे आहे का कुठे, आणि त्याला मोबाईल शोधायला पाठवते आणि तिच्या हातात असलेला जो फोन आहे तो उशीच्या खाली ठेवते आणि समरला सांगू लागते की हे बघ, इथे उशीच्या खाली होता तुझा फोन, आणि असं म्हणत तो फोन ती त्याला देते. समर म्हणतो हो का? ती म्हणते बघ बरं त्या स्वानंदीचा काही फोन आलाय का. बिचाऱ्या स्वानंदीने फोन तर केलेला असतो, पण हिने सगळा गोंधळ घालून ठेवलेला असतो आणि त्याला म्हणत असते की बघ, आणि म्हणते की तेवढे तरी कष्ट घ्यायचे. तेव्हा समर म्हणतो की मी अपेक्षाच नाही केलेली, फक्त त्यांच्याकडून ना अशी चूक परत नाही घडली पाहिजे एवढंच मला वाटतंय. इकडे मल्लिका म्हणू लागते की बघा समर, मला असं वाटतंय की तू विचार सोडून दिला पाहिजे, ती मुलगी कशी आहे आत्ता मला सांग, अजून घरात यायचे तोपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, एकदा जर का ती घरात आली तर काय करणार आहे, कसं करणार आहे मॅनेज, असं ती बोलत असते. तो म्हणतो काही झालं तरी मी हे लग्न करणारच आहे, कारण ते मल्लिका म्हणत असते की मला असं वाटतंय की आपण दिव्या अधिराला फॉरेनला पाठवून होईल शांत, नको टेन्शन घेऊ. पण समर म्हणतो काही झालं तरी हे लग्न होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं काकू, त्याने ठणकावून सांगितलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता यांचं सगळ्यांचं बोलणं चालू असतं आणि अधिरा अचानक तिथं आलेली असते. अधिरा आलेली असते तेव्हा मात्र आता सगळेजण बोलत असतात. अधिरा म्हणत असते की ते झालं. मग समरच्या बाबतीत आता स्वानंदी विचारते की तुझे दादा कसे आहेत. तेव्हा मात्र ती म्हणते की हां आता बरं आहे, आता काही नाही, आता ओके, सगळं ओके आहे, मी एका वेगळ्या गोष्टीसाठी आले, मला काय वाटतं माहिती आहे का, आपण प्री वेडिंग शूट करायचं आहे. स्वानंदी म्हणते की नाही नको, ते काही गरज नाही आहे. रोहन पण म्हणत असतो तुला माहिती आहे ना अधिरा, मला नाही आवडत. तेव्हा अधिरा म्हणते पण मला आवडतं ना, मला आवडतं त्यासाठी करायचं आहे हे शूट, तू काही म्हणाला तरी मला माहिती आहे ना मला काय आवडतं ते, त्यामुळं तू नाही म्हणायचंच नाही आहे, असं बोलणं चाललेलं असतं. त्याच वेळी इकडे स्वानंदी सुद्धा म्हणत असते की नाही नको. तेवढ्यात शेजारच्या काकू आलेले असतात आणि त्या म्हणतात अगं हाताला काय लागलं तुझ्या. तेव्हा मंदा म्हणू लागते का हो ते काम करताना लागले. तेव्हा ती म्हणत असते की नाही एवढी मोठी जखम, म्हणजे असं कसलं काम चाललेलं होतं, असं त्या शेजारच्या काकू बोलतात. अधिराला मात्र राग येतो. अधिरा समोर येते आणि बोलायला सुरुवात करते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का ते सांगा. कसं आहे माहिती आहे का, त्या दिवशी तुम्ही नव्हता ना म्हणून सांगते. मी ना स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, माझं रोहवर खूप प्रेम आहे ना त्याच्यासाठी. त्या काकूंना फाड बोलते आणि त्यांना पाठवून देते. सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र मंदा डोक्याला हात लावते आणि म्हणते की आता ही बाई सगळ्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांना सांगत सुटणार आहे. आणि इकडे अधिराने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हो. आणि मग अधिराने आता सांगितलेलं असतं. इकडे रोहन म्हणत असतो की समर सर जर तयार असेल तर मी तयार आहे. ती म्हणते की मी करेन, पिंट्या दादा तयार होईल. स्वानंदीकडून सुद्धा तिने होकार घेतलेला असतो. आणि मग आता त्या दोघेही निघालेले असतात. स्वानंदी तिला खाली सोडायला आलेली असते. तिच्या समोरच त्या बायका सगळ्या एकत्र जमलेले असतात आणि बोलत असतात की खरंच यांची सून ना खूप आगाव आहे, डायरेक्ट तोंडावर फाडफाड बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा स्वानंदी म्हणते की अधिरा मला काय वाटतं माहिती आहे का, ते राहू दे ना, नको वाटतंय मला ते सगळं. तेव्हा ती म्हणते की तुला माहिती आहे ना नंदुताई, मी तुला आधी सांगितलं होतं, मी अजिबात ऐकणार नाही आता. असं त्या दोघींचंही बोलणं सुरू असतं. तेव्हा अधिरा म्हणते की नाही, तुला मी म्हटलं होतं ना नंदुताई, अजिबात मी ऐकणार नाही, आणि आता तू नाही का म्हणतेस सांग बरं. तेव्हा ती म्हणते हो, आता तुझ्या मनात शब्दाच्या बाहेर आहे का मी, असं बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं स्वानंदी सुद्धा आता तयार झालेली असते. शेजारच्या बायका असतात, म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय नक्की, अगं तुला कळतंय का, आणि ती किती आगाव आहे, कशी बोलत होती. तेव्हा स्वानंदी म्हणते कसं माहिती आहे का, तुमच्या घरात डायरेक्टली कोणी घुसलेलं तुम्हाला आवडतं का, मग साधी गोष्ट आहे ना, तिलाही नाही आवडत तिच्या पर्सनल लाईफमध्ये कोणी इंटरफेअर केलेलं, त्याच्याबद्दल कोणी बोललेलं, तुम्ही डायरेक्ट येऊन तिला विचारत होता, मग कसं आवडेल तिला सांगा बरं. आणि ती खूप चांगली आहे, कळेल तुम्हाला, आता लग्न झाल्यावर येणार आहे ना, आणि एवढी चांगली आहे मनाने म्हणून तर तिने रोहनसोबत लग्न करायला ठरवलेलं आहे, असं इकडे स्वानंदी सांगत असते. सगळ्या बायका पाहतच राहतात आणि इकडे स्वानंदीची बाजू घेत
अधिराची बाजू घेत स्वानंदीने त्यांना सांगितलेलं असतं की अधिरा किती चांगली आहे आणि अधिरा किती चांगल्या पद्धतीने घर सांभाळू शकते. कसं आहे, तिने पटकन बोलली असली तरीही ही गोष्ट तेवढीच खरी आहे असं स्वानंदीने सांगितलेलं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे मंदा म्हणत असते की घरात फोटोशूट करायचं आहे, तर मला वाटतंय थोडंसं घरातलं कामही केलं पाहिजे असं मंदा सांगत असते. त्याच वेळी स्वानंदी म्हणते की आई, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? अगं कितीही काही केलं तरी राजवाड्यांच्या बरोबरीला आपण नाही जाऊ शकत, कशाला हे वाढवत बसायचंय सगळं, असं स्वानंदी तिला सांगत असते. तेव्हा मंदाला खूप राग येतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अधिराच्या आईच्या फोनवरती मंदाने फोन केलेला आहे आणि ती आता इकडे फोन घेऊन आलेली असते ती समरकडे. आणि मग ती समरला म्हणते की हे बघ, रोहनच्या आईचा फोन आलेला आहे. आणि मग त्यानंतर ती सांगत असते की घरात फोटोशूट करायचं आहे ना. मग स्वानंदी म्हणत होती की काही पैसे उधार मिळत आहेत का ते बघ राजवाडे सरांना विचारून, असं म्हणत तिने आता स्वानंदीची बदनामी करायला सुरुवात केलेली आहे. कारण स्वानंदीने सांगितलेलं आहे की आपण जसे आहोत ना तसे त्यांच्या पुढे राहूया, काही गरज नाही आहे हे सगळं करायची. बाबांचं सुद्धा तेच म्हणणं आहे, रोहनचं सुद्धा तेच म्हणणं आहे. पण मंदाला मात्र ती गोष्ट नको आहे. तिला आता हा जो मोठेपणा आहे तो मिरवायचा आहे. तिला असं वाटत असतं की राजवाडे एवढे श्रीमंत आहेत ना, मग आपण पण थोडं त्यांच्याकडून घेतलं तर काय बिघडतंय. आणि आता समर आणि स्वानंदीमध्ये नवीन तिथे जो काय म्हणतात ते गैरसमज आता निर्माण केलेला आहे आणि याच्यामध्ये मंदा सुद्धा आता सामील झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.